हिंगोलीमध्ये काल सायंकाळी अचानक वादळी वारे आणि पावसाला सुरुवात झाली आणि याचा सर्वाधिक फटका हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांना बसलेला आहे। आपण जर पाहिलं तर मी गिरगावच्या एका शिवारामध्ये आहे आणि या शेतकऱ्यांच्या केळीच्या बागेची काय अवस्था झाली होती आहे ती तुम्ही बघू शकता। या ठिकाणी एक महिला शेतकरी आहे। कालपासनं पाऊस येऊन गेला, मात्र या महिलेच्या डोळ्यातले अश्रू या ठिकाणी थांबता थांबेनात। शीलाताई नादरे नावाची ही महिला आहे। कालपासनं जेवण केलं नाही, त्याचं कारण काय आहे? मावशी, या केळीच्या झाडाजवळ जो बसली, काय कारण आहे? माझा हे मला लेकरासारखं झोपलं याला। मला याचं दुःख आहे। 2,500 मळा आहे। याच्यासाठी मी याचे गटाचे पैसे काढू मी याला झोपलं। आज माझ्याजवळ एवढा माझा देवाने नुकसान केली माझी, ह्याची आता भरपाई कशी करायची मला काही सुधरत नाही, समजत नाही। काल परवा बागवान येऊन गेला एक, त्यानं 5 लाखाला मळा मागितला होता। आम्ही म्हणलं 5.5, ते म्हणलं आई मी आणखीन 2 दिवसाला येतो। तिक्यामध्ये देण्यासाठी राहिलं, मात्र देवाची धाड आली, देवाने याच्यावर धाड घातली। माझ्याजवळ आता 5 पैसा नाही। मी हे 2 गटाचे पैसे काढून याला पैसे लावलेत। माझ्याजवळ आता काहीच नाही, फक्त गळ्यातलं मंगळसूत्र माझ्याजवळ काही सुद्धा उरलं नाही आता लावायला। मी रोपाचं बेनं 17 रुपयाला एक काडी आणून मी रोप लावलेलं आहे। 2,500 रोप आहे माझं हे। याची सरकारनं नुकसान मला द्या पाहिजेत। सरकारनं जर नुकसान हे नाही दिली तर मी माझ्या झंपरात चिठ्ठी लिहून ठेवते आणि या बागामध्ये मी आत्महत्या करून लांब सडक पडणार आहे। मला हे द्याच पाहिजेत। पैसा प्यारा की माझा जीव प्यारा हे सरकारला कळालं पाहिजे। माझं म्हणणं असं आहे। काल पाऊस उघडला तेव्हापासून तू या केळीच्या बागेत आहे, जेवण केलेलं नाहीये? काही सुद्धा खाल्लं नाही। मला आता उभं राहायची सुद्धा ताकद नाही। मला चक्रा आल्यात, मला जेवणाची काही सुद्धा पडली नाही। मी याला लेकराच्या पाठीवर हात झोपल्यासारखा मी हे झोपला। आज महिन्या 15 दिवसापासून माझं बन जाणार। आज चक झोपी गेले, एक झाड सुद्धा अंगी लागलं नाही। याची मला फार ही आहे। हां, हे काहीतरी सरकारने याची मी काळजी घेतली तर बरं, नाही तर मी काही आता तुमची नाही सरकारला सांगते की तुम्हाला पैसा प्यारा आहे की जो प्यारा आहे, असं सरकारला मला मागणी करायची। या महिला शेतकऱ्याची समजूत काढण्यासाठी या ठिकाणी मंडळ अधिकारी आलेले आहेत। ताई, मला सांगा, ही महिला सकाळपासून जेवण केलेलं नाही आहे, कालपासून शेतामध्ये थांबलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहणी केली, किती नुकसान झाले, तुम्ही शेतकऱ्यांना काय आश्वासन द्याल? आमच्याकडून शेतकऱ्यांच्या शेतांची पाहणी चालूच आहे। 7 ते 8 शेतकरी आम्ही सकाळपासून पाहिलेलं आहे। आता जेवढे शेतकरी पाहणं होतील ते आमचा फायनल आकडा होईल। आतापर्यंत फायनल आकडा झालेला नाही आमचा। 7 ते 8 शेतकऱ्यांची आतापर्यंत पाहणी झालेली आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। ही शीलाताई नादरे नावाची जी महिला शेतकरी आहे, तिचं जे नुकसान झालं आहे, तर ती या ठिकाणी सकाळपासून डोळ्यामधले अश्रू थांबत नाही आहेत, जेवण केलेलं नाही आहे। तिला तुम्ही काय बोललात का? शासनाकडून तिला काही आदेश, काही सूचना दिल्यात का? शासनामार्फत आम्ही त्यांना हेच सांगणार की आमच्याकडून होईल तेवढी मदत आम्ही त्यांची करणार आहे। सकाळपासून मंडळ अधिकारी आलेले आहेत, या सगळ्या शेताची पाहणी करतायत। मात्र ही जी महिला आहे, आपण जर पाहिलं तर केळीच्या झाडाजवळ बसलेली आहे। अत्यंत बोलकी प्रतिक्रिया आहे। माझ्याकडं मंगळसूत्र सोडून काहीही शिल्लक राहिलेलं नाही आहे। काही मिनिटामध्ये होत्याचं नव्हतं झालं आणि आता सरकारनं आम्हाला जर मदत दिली नाही तर याच बागेमध्ये मी माझा प्राण देईल, अशी जी आहे ती उद्विग्न प्रतिक्रिया या महिला शेतकऱ्यांनी दिलेली आहे। सरकारनं आता या सगळ्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करावे आणि उशीर न करता या शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी जी मागणी आहे ती या भागातील शेतकरी आणि ही महिला शेतकरी शीलाताई नादरे यांनी केली आहे। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली। 5 वाजताच्या संध्यानामध्ये वारंवावधान आलं। मग वारंवावधान आल्यावर आम्ही जरासं बसलो तिकडं पलीकडं होतो, आंब्याच्या झाडाच्या पलीकडं। मग काळ्या रानात जास्त वारं सुटलं म्हणून काळ्या रानात बसलो आम्ही। काळ्या रानात बसल्यामुळं हे बाग पडला चक। मग वारं गेल्यावर आम्ही निघून आलो तर बन चक झोपलेलं दिसलं। मी तिथंच मला चक्कर येऊन पडायच्या मागं लागली मी। मग आता पाहिलं, मला आता काही सुधरत सुद्धा नाही। मी याला फार गटाचे पैसे, 2 गटाचे पैसे काढून 1-1 रुपया करून मी लावला। लेकरानं जर 10 रुपये मागितले शाळेत तिशीला खायला पेनला, तर मी 10 रुपये सुद्धा दिले नाहीत। या मळ्याची मी भरती केली। आज मी काय करू? सरकार म्हणते आमचं कर्ज भरा। मग इतके आधी हे 5 लाखाला मळा मागितला, मग 2 लाखाचे आंबे गेले। याचे मग नुकसान आधी सगळी द्या, मग कर्जाची सोय करू आम्ही। माझ्याजवळ मी कर्ज जर मागितलं तर मी या झाडाखाली इथंच मरणार आत्महत्या करून। माझ्याजवळ पैसे नाहीत आता। माझ्याजवळ फक्त गळ्यातलं मंगळसूत्र आहे। माझ्याजवळ काही शिल्लक नाही आता।
हा 2 गटाचे पैसे काढणं मी तेवढी काय हे नाही बरी. तोडणीला आलते. तोडायला आलते आता. आज महिन्यापासून बागवान 2दा येऊन गेला, फक्त आमचं थोड्यामध्ये किती करायचं राहिलं. त्यानं 5 लाख, आम्ही 5 ते म्हणले, आम्ही 5.5 लाखाला मागितला, ते म्हणीच नाही म्हणे 5 देतो, फक्त थोड्यामध्ये गुतला म्हणून आम्ही राव दिला. 2,500 मळ आहे. मग आता या केळीचं काय करणार? या केळाचं काहीच ना, आता याला ढोरं खाणार, उकंड्यावर फेकून देणार, याचं काहीच होणार नाही, याचं काहीच होणार नाही. घेतले काय घेईल ते पडलेले झाडं घ्यायला. निसर्ग 15 दिवस कोपला नसता तर बसला नसता तर मग पैसेच होत होते, 5.5 रुपयेच होत होते, 5.5 लाख होत होते. देव मग कसा मागे लागला शेतकरी? कसा लागला की हात धुवून मागे लागला. काय करू आता, मला काही सुधर. मी रात्रपासून शिब्बर अन्न सुद्धा घेतलं नाही, फक्त गड्यानं जुल्म मला पहाटे कबर चहा पाहिजेला, मी चहा सुद्धा पिणे गेले. मी इतका तऱ्या करून पैसा लावला, मग या पैशाचं काहीच सार्थिक झालं नाही. मला असं दुःख आले. पुन्हा आणखीन सरकारचा दाबी आला की कर्ज भरायला. मग ही इतकी सगळी 7 लाखाची नुकसान भरून द्यावं सरकारनं, मग मी कर्ज भरते. नाही तर मेले तरी कर्ज भरत नाही, तर चिठ्ठी खिशात ठेवून मरते. मात्र मग कर्ज भराय माझ्याजवळ काहीच नाही, फक्त एक गळ्यात मंगळसूत्र आहे, माझ्याजवळ 5 पैसे सुद्धा नाही. तर किती झाडं गेले तर मायाच्यात? याच्यामध्ये काय पुरच झोपल्यासारखं, फक्त 2,500 500 बन उभं आहे. बाकीचं सरकारला येऊन पहा म्हणा, स्वतः मुख्यमंत्र्याला फक्त 500 झाड उभं आहे. 2,000 झाड मग चेक वावरात झोपले, येऊन बघा म्हणा. हेलिकॉप्टरने या म्हणा, तुम्ही सांगते. हां, फक्त 500 झाड उभं आहे, 2,000 झाड मग झोपले. हां, बँका सरकार शेतकऱ्याला नोटीस पाठवले कर्ज भरा म्हणून. कर्ज पाठवायलेत. मग ही एवढी नुकसान झाली, मी कोणाला मागू हे नुकसान? आज 7 लाखाची मग नुकसान झाली. आम्ही कर्ज मग हे सगळे 7 लाखाचे नुकसान सरकारनं भरून मला द्यावं, मग मी कर्ज भरते. आता मी प्राण गेला तरी माझ्याजवळ 5 पैसे नाहीत, फक्त दाखवायले माझ्याजवळ मंगळसूत्राशिवाय 5 पैसे नाहीत. मी गटाचे कहाचे पैसे काढून मी लावलेत. एका पोरीचे माया 2 तोळे सोनं आणून मोडून या केळीला लावलं मी. काय सांगू, पोरगी नोकर केला आहे, तिचं 2 तोळे सोनं आणून या वावराला लावलं. आता काय सांगू मी, माझ्याजवळ काहीच नाही. आता मला जास्त आता ज्या बोलण्याचा हे राहिला नाही. मग सरकारला मग एवढी भरती करून द्यावं, नाही तर या बनामध्ये मी आत्महत्या करून केवढाले केळं. आता काय हे मोडू सुद्धा, लेकराला मोडू सुद्धा वाटत नाही. काय सांगू दा बाबा. तू कालपासून जेवली नाही? नाही, काहीच नाही. फक्त कोण्या या काळी मायची शपथ घालून टाकतो मी, सकाळी फक्त कबर चहा पिला, मी काहीच पिलं नाही. मग सगळा जीव लेकरासारखं पाठीवर फिरला आणि मी झाडाला झोपलं. आज मग यार एवढी देवानं धाड आणली, सरकारनं एवढी मी धाड भरून द्यावं, हे माझं म्हणणं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.